दिग्दर्शक समीर पाटील यांचा तिसरा चित्रपट सेंटिमेंटल आपल्याला अजिबात डिसअपॉइंट करत नाही, कारण चित्रपट अगदी खूप हसवतो आणि एका महत्त्वाच्या विषयावर आपलं लक्ष केंद्रित करतो। चित्रपटात विशेष वाटतील अशा काही गोष्टी पुढीलप्रमाणे। क्रमांक 1, पोलिसांच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करणारा पोलीस लाईन हा चित्रपट याआधी आला होता, ज्याने पोलिसांच्या लाईफस्टाईलचं दारुण चित्रण केलं होतं आणि अर्थात ते वास्तववादीही होतं। सेंटिमेंटल हा चित्रपट तुम्हाला त्याच्या एक स्टेप पुढे घेऊन जातो। एक ब्लॅक कॉमेडी आणि ह्युमरस सादरीकरण किती प्रभावशाली असेल याचं उदाहरण म्हणजे सेंटिमेंटल। क्रमांक 2, अशोक मामांची फिल्म म्हणून जी उत्सुकता तुम्ही क्रिएट केली असेल त्याचं समाधानकारक मनोरंजन इथे होतं। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद घोडके म्हणून अशोक मामा जितके लक्षात राहतात, तितकेच सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून उपेंद्र लिमयेही लक्षात राहतात। विकास पाटीलनेही पोलीस निरीक्षक सुभाष जाधवची भूमिका अगदी चोख निभावली आहे। सुयोग गोरे, पल्लवी पाटील, रमेश वाणी सर्वांचेच अभिनय अगदी लीलया झाले। उत्कृष्ट कलाकारांची तुकडी चांगल्या कथेला 4 चांद लावते हे नक्की। क्रमांक 3, दिग्दर्शक समीर पाटील यांनी आपल्या तिसऱ्या चित्रपटातही समाजातला एक महत्त्वाचा विषय घेऊन त्याची इतकी सहज सुंदर मांडणी केली आहे की चित्रपटाचं एंटरटेनमेंट व्हॅल्यू अगदी शेवटपर्यंत टिकून राहतंय। कुठेही चित्रपट बोर होत नाही। अशोक मामांच्या कमबॅकचं वलय लक्षात घेऊन त्यांना एक मर्मभेदी मोनोलॉग देणं, इथपासून ते बिहारमध्ये कथा घडत असल्याने तिथे एक बिहारी आयटम सॉन्ग ठेवणं इथपर्यंत, या अशा गोष्टींचं महत्त्व लक्षात घेतल्याने सगळीच गणितं इकडे अगदी व्यवस्थित जुळून आली आहेत। क्रमांक 4, चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, छायांकन, पार्श्वसंगीत या सगळ्याच गोष्टी अगदी व्यवस्थित जुळून आल्यात। तरीही बाफना चोरीची केस या अशा एका मोठ्या नोटवर चित्रपट सुरू होतो। त्याचं समाधानकारक उत्तर मिळालंय असं प्रेक्षक म्हणून आपल्याला जाणवत नाही। त्याचं एक कारण असं असू शकतं की दिग्दर्शकाने इथे दाखवलंय की वास्तविकतेत पोलिसांच्या हातात असणारी गोष्ट ते करतात, ज्यात सिंघम सारखं बियॉन्ड द लिमिट्स जाणे नसते, हे दिग्दर्शकाला इथे सांगायचे असेल। अदरवाईज कथा अर्धवट संपते असं वाटू शकेल, त्यामुळे हा मुद्दा थोडा कन्फ्यूज करणारा वाटतो। क्रमांक 5, चित्रपट खळखळून हसवतो ते निव्वळ विनोदांमुळे नाही, तर सरकॅझम आणि ह्युमर ह्यांच्या जोरावर। समीर पाटील यांचा हा तिसरा चित्रपट आणि तरीही इतकी दर्जेदार कथा प्रेक्षकांना त्यांनी दिली। अर्थात यामागे नक्कीच खूप मेहनत आणि योग्य असा अभ्यास आहे हे दुर्लक्षित करून चालणार नाही। चित्रपट बनवायला मेहनत लागते, म्हणून ती मेहनत काळजीपूर्वक आणि योग्य दिशेने असणे, क्वालिटेटिव्ह असणे तितकेच गरजेचे असते आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सेंटिमेंटल हा चित्रपट। समीर पाटील यांचं तिसरं उत्तम दिग्दर्शन। मी या चित्रपटाला देते 4 स्टार्स, पण अर्थात तुम्ही थिएटरमध्ये नक्की जा आणि सेंटिमेंटल एन्जॉय करा आणि अर्थात तुमचे रिव्ह्यूज या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका।